तुम्ही पण समजून घेतलं पाहिजे ना. जगातली सगळ्यात मोठी घडामोड, ज्याच्याकडे अख्ख्या जगाचं लक्ष, जवळजवळ महायुद्ध संपवण्यासंदर्भात अमेरिका, इस्रायल, इराण हे 3 राष्ट्र आणि इतर काही प्रमुख राष्ट्राचे लोक इस्लामाबाद टॉक म्हणून जो काय करार होतोय तिकडे आले. पण आश्चर्य वाटलं की त्या संदर्भात जे स्वागताचे होर्डिंग्स आहेत किंवा प्रसिद्धीची जे मटेरियल, त्याच्यावरती तिकडल्या प्रधानमंत्र्याचा फोटो नाही, तिकडल्या इतर राजकारण्यांचे फोटो नाही. एक आदर्श असं चित्र दिसलं पाकिस्तानमध्ये. खास करून जर अशा प्रकारचा इव्हेंट भारतामध्ये असता तर काय असतं, सगळ्यात आधी भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी होर्डिंग लावले असते. सगळ्यात आधी असं कमळ वगैरे टाकून, मग मोदी, मग तिकडला आमदार, तिकडला खासदार, आणि अख्खं रंगून टाकलं जणू काय टॉक आम्हीच करतो आहोत. ब्रिक्स असेल, काय ते G20 वगैरे ते असेल. मुंबईमध्ये मध्यंतरी ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर आले, आणखीन काही जागतिक नेते आले. मला आश्चर्य वाटलं. त्यांच्या स्वागताचे बोर्ड एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, देश स्वागत करतो आहे. जणू काय ते ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर शिंदे गटामध्येच प्रवेश करणार होते BKCमध्ये जाऊन. आणि मोदी, काही भान ठेवलं पाहिजे. ज्या पाकिस्तानला आपण अशिक्षित अडाणी म्हणतो, त्या पाकिस्ताननी भान काय असतं जागतिक घडामोडीत ते दाखवलं. म्हणून मी माझ्यासारख्या अनेकांनी इस्लामाबाद टॉक हे तेवढ्यापुरतंच घेऊन, त्याला राजकीय पक्षीय रंग न देता, त्याचं श्रेय न घेता, पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी कशा प्रकारे ते सगळं चित्र उभं केलं, ते भारतीय लोकांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे. किंवा मग पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी मोदींकडून शिकलं पाहिजे की अशा घडामोडीमध्ये स्वतःचीच होर्डिंगबाजी कशी करा. खरं आहे, वारंवार खासदारांची फोटो आणि नावं टाकली जातात, ही त्यांची मानहानी आहे. हे पक्ष सोडणार, हे शिंदे गटाला मिळणार, एवढे फुटत आहेत. एका वृत्तपत्रानं, मुंबई मिरर नावाच्या, 8 खासदारांचे फोटो टाकले. त्यांना काय मान सन्मान प्रतिष्ठा आहे की नाही, स्वाभिमान आहे की नाही? त्यातल्या बहुसंख्य खासदारांनी त्याचा इन्कार केला. त्यांची मानहानी झाली, त्यांच्या प्रतिष्ठेला, त्यांच्या इब्रतीला धक्का बसला. तुम्ही कोण ठरवणार हे चाललेत किंवा ते चालले? त्या सुपाऱ्या कोणाच्या? ही कुठली पत्रकारिता आहे? ह्या वृत्तपत्रावरती कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. त्यांना कायदेशीर नोटीस गेलेली आहे, त्यांना माफी मागावी लागेल. मी वारंवार सांगितलं तुम्हाला, हा प्रश्न तुम्ही मला 5व्यांदा विचारताय. 5व्यांदा. मी त्याला डिनर डिप्लोमसी मानत नाही. एका केंद्रीय मंत्र्याने जेवण ठेवलं, त्याला सगळे खासदार गेले. होय, मी स्वतः सुरुवातीला सांगितलेलं आहे, खरात बाबाचं प्रकरण साधं नाही आहे, त्याला राजकीय अँगल आहे. खरात बाबाच्या स्टेटमेंटमध्ये पोलिसांनी ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत किंवा ज्या उगाळून घेतलेल्या आहेत, त्या अत्यंत महत्त्वाच्या. जसे कोण किती मिनटं बोललं, कोणाशी बोललं, ही अत्यंत गोपनीय माहिती असते. पण मुख्यमंत्री कार्यालयांच्या मदतीनं ती माहिती बाहेर आली. कोणाला तरी ती माहिती बाहेर काढायची की खराशी कोणते नेते कधी, किती मिनटं, किती वेळा बोलले. ही अत्यंत गोपनीय माहिती आहे. CDR वगैरे 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 ती कोणाच्या व्हॉट्सअपवरती सहज पाठवत नाही. मला जे काय कळतं, जी का आम्ही इतके वर्ष पत्रकारिता आणि राजकारणामध्ये काम केलेलं आहे, त्यानुसार ही माझी माहिती आहे. CDR मला मिळणार नाही. मी खासदार आहे इतके वर्ष, मला कोणी देणार नाही किंवा माझ्या व्हॉट्सअपवर कोणी पाठवणार नाही. ज्याच्या हातामध्ये सूत्र आहे
की गृहमंत्रालय किंवा मुख्यमंत्री त्यांच्या मदतीशिवाय CDR तुम्हाला मिळू शकणार नाही. त्याच्यामुळे जे ते म्हणतायत ते सत्य आहे की खरात बाबाच्या माध्यमातून अनेक गोष्टी उघड केल्या जातात. बघा, खरातचे खांदे म्हणजे काय असे महान खांदे नाही आहेत, एका ढोंगे बुवाचे खांदे आहेत. पण या ढोंगी बुवाच्या पायाशी चरणाशी बसून फडणवीस मंत्रिमंडळातले काही मंत्री, राजकारणी, अधिकारी जे का उपद्व्याप करत होते त्याची माहिती समोर आली का आपोआप सगळ्यांचे बळी जातीलच. फडणवीस हे देवेंद्र फडणवीस हे अशा बाबतीमध्ये त्यांचा तो छंद आहे बळी घेणं हा. सुधाकरराव नाईकांचं एक वाक्य होतं, शिकार टप्प्यात आले की बार उडवायचा. फडणवीस म्हणजे सुधाकरराव नाईक नाहीत, पण त्यांना अशा प्रकारच्या शिकारीचा नाद आहे. आता खरात हा विषय मागे पडला आणि खराच्या माध्यमातून जे शिकार होणार आहे ते विषय महत्त्वाचे आहे. खरातचं काय होणार आहे सगळ्यांना माहिती आहे. खरात फाशीवर जाईल, खरातला जन्मठेप होईल, या सगळ्या गोष्टी सोडून द्या. खरात फाईल्समधून ज्या गोष्टी पुढे येणार आहेत किंवा ज्या कागदावरती उतरलेल्या आहेत पोलीस तपासात, जे अत्यंत गोपनीय अद्याप तरी आहे, त्यानंतर जी वादळ येणार आहे ते महत्त्वाचं. ठीक आहे, तुमचा संबंध आहे ना या देशामध्ये किंवा या जगामध्ये, फक्त देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांचाच हिंदुत्वाशी संबंध आहे. बाकी सगळे लोक बाहेर जन्माला आले. फक्त भारतीय जनता पक्षाचे लोकच हिंदुस्थानात हिंदू म्हणून जन्माला आले असं त्यांना म्हणायचं आहे. बाकी आम्ही सगळे जे लोक आहोत, आम्ही सगळे ज्यांनी या महाराष्ट्रात हिंदुत्व रुजवलं आणि हिंदू म्हणून देवेंद्र फडणवीसांनाही जगायला शिकवलं बाळासाहेब ठाकरे, ते आम्ही काही आता आमचं काय काम नाही. आता ते शंकराचार्य आहेत, ते शंकराचार्य आहेत ना, आता ते आपापल्या मठात बसून हिंदुत्वाचा विचार जो मांडतात, जो काय मांडतात आपल्याला माहिती आहे. ते जे हिंदुत्व मांडत आहेत ते हिंदुत्व नाही. त्यांचं हिंदुत्व खरातचं हिंदुत्व आहे. भाजपचं हिंदुत्व आहे खरातचं हिंदुत्व आहे. भाजपचं हिंदुत्व तो कोणी अजून एक बुवा पकडला नाही, यंदे काय फंदे एरंडे, त्यांचं हिंदुत्व आहे जे आम्ही कधीच स्वीकारलं नाही.